36 जिल्हे 72 बातम्या। पुण्यातील निर्भय बनो या सभेला भाजपचा विरोध। कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा कडक बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने। मुसळकरांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीचं निदर्शन तर राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात महायुतीचं आंदोलन। वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यालय परिसरात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद। बुधवारी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अहमदनगरमध्ये वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पोलिसांनी प्रवेशद्वारावर मोर्चा अडवल्याने आंदोलक आक्रमक पाण्याच्या बॉटल्स फेकल्याचा प्रकार समोर। वकील संरक्षण कायदा बनवण्याची आंदोलकांची मागणी। जळगावात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मंत्री चंद्रकांत पाटलांना घेराव। मुलींप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत द्या, विद्यार्थ्यांची मागणी। अमित ठाकरे 23 फेब्रुवारीला पुणे विद्यापीठावर मोर्चा काढणार। ललित कला केंद्र प्रकरणासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून मनसे रस्त्यावर उतरणार। मनोज जरांगेंचं उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंकडून उपोषणाचा इल्गार। ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही झुंडशाही आहे। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर पुन्हा निशाणा। गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर मजुरांचं झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन। रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यानं मजूर आक्रमक। लिखीराम राऊत असं आंदोलकाचं नाव। नागपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या गौंडगोवारी समाजाच्या हजारो आंदोलकांवर गुन्हा दाखल। 5 फेब्रुवारीला 7 तासांपेक्षा जास्त वेळ आंदोलन केल्याने पोलिसांकडून कारवाई। साताऱ्याच्या मुसवडमध्ये धनगर समाजानं सातारा पंढरपूर महामार्ग रोखला। मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ न मिळाल्याने साताऱ्यात आंदोलन। महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर परिणाम। भंडाऱ्यात न्यायाधीश आणि वकिलांमधील शाब्दिक वादाचं प्रकरण। 90 रुपयांचा दंड न भरल्याने वकिलाला 5 दिवसांचा कारावास। भंडारा जिल्हा वकील संघाच्या वतीने या प्रकरणाचा निषेध। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारले। धुळ्यात भाजपच्या ओबीसी सेलची राहुल गांधींविरोधात जोरदार निदर्शनं। राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत वक्तव्याचा निषेध। राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी। वर्ध्यात भारतीय जनता पार्टीकडून राहुल गांधींचा निषेध। नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी। नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात भाजपशी राहुल गांधींविरोधात निदर्शनं। राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मोदी आणि ओबीसी समाजाची माफी मागण्याची आंदोलकांची मागणी। राहुल गांधींविरोधात सोलापुरातील भाजप युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चा आक्रमक। राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। राहुल गांधींनी ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्याचा आंदोलकांचा आरोप। चंद्रपूरच्या कर्नाटक कोळसा खाणीबाहेर गेल्या 54 दिवसांपासून महिलांचं साखळी उपोषण। पुनर्वसनाच्या प्रमुख मागणीसाठी महिलांचं आंदोलन सुरू। पुणे पोलिसांनी परेड घेतल्यानंतरही गुन्हेगारांकडून रील्स बनवणं सुरूच। अनेक गुन्हेगारांकडून रील शेअर केल्याचे प्रकार समोर। पुणे पोलिसांच्या सूचनांना गुन्हेगारांची केराची टोपली। भंडाऱ्यातील शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध। शहरात मोर्चा काढत सरकार आणि आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावर कांदाप्रश्नी छावा क्रांतीवीर सेनेचा मोर्चा। नुकसान भरपाई केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी। तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। जळगावच्या 40 गावात दुष्काळग्रस्तांना अद्याप मदत नाही। शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकरी कृती समितीचं तहसीलदारांना निवेदन। जळगावात रब्बी हंगामात यंदा गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड। पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हैदोस। गहू, हरभरा यासह इतर पिकांचं वन्य प्राण्यांकडून प्रचंड नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या भोरमधील हिरडोशी खोऱ्यात नाचणी मळणी अंतिम टप्प्यात। भोरमध्ये सध्या 1,500 हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड। जळगावात वराडसीम उमाळा मार्गाची दुरावस्था। वाहनधारकांना मनस्ताप। रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। भंडाऱ्यात सोलर टेस्टिंग न करता कंत्राटदाराला 21 लाख दिल्याचा प्रकार। ग्रामसचिवावर कारवाई करण्याची मागणी।
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि चोरीला आळा घालण्यासाठी 61 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी. दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांकडे पत्राद्वारे मागणी. शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. संजय कोकाटेंनी जयंत पाटलांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण. ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाप्रमुख राजू हरणेंची जिल्हाप्रमुख पदावरून हकलपट्टी. उत्तम कापसे यांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक. काही दिवसांपूर्वी बावनकुळे आणि भाजपच्या परिणय फुकेंच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याने कारवाई झाल्याची चर्चा. जागतिक वारसास्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश होणार. देहरादूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाकडून सरोवराची पाहणी. पथक एक अहवाल युनेस्कोला सादर करणार. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या सिंदखेड राजा ते शेगाव मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच MSRDC मार्ग बांधणीचे काम सुरू करणार. कोल्हापुरात दूध संस्थांवर जाणीवपूर्वक केली जाणारी कारवाई थांबवा. जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचे सहाय्यक निबंधकांना निवेदन. अनेक दूध संस्थांवर धाडी टाकल्या जात असल्यामुळे दूध संस्था कर्मचारी संघटनेची मागणी. साताऱ्याच्या कराडमधील निनामध्ये 15 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती. नवी दिल्लीतून बालहक्क संरक्षण आयोगाचं प्रतिनिधित्व मंडळ नंदुरबारच्या दौऱ्यावर येणार असल्याने शिक्षण विभागाकडून तातडीने सर्वेक्षणाचं काम हाती. चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोर्टातील तारीख आणि प्रलंबित प्रकरणासंदर्भातील माहिती एका क्लिकवर मिळणार. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सुविधेचं लोकार्पण. धुळ्याच्या साक्रीतील लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणी सोडा. शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख विशाल देसलेंची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी. नाशिक महानगरपालिकेचं आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक 2,500 कोटींवर. निवडणूक वर्ष असल्याने बांधकाम, उद्यानं आणि रस्ते या कामांवर भर देण्याचा निर्णय. मंत्री रवींद्र चव्हाण यांना सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. मंदिर समितीच्या वतीने चव्हाण यांचा सत्कार देखील करण्यात आला. जळगावच्या यावल तालुक्यातील दही गावात संचारबंदी लागू. 2 गटात वाद झाल्यानं संचारबंदी लावल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांनी काढला रूट मार्च. अकोल्यात सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च. 28 पोलीस अधिकारी आणि 250 पोलीस अंमलदारांचा रूट मार्चमध्ये सहभाग. पुण्यातील विवाहितेवर मिरजेत सामूहिक बलात्कार करून 4 लाखांना विकल्याचा प्रकार. महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांवर गुन्हा. 7ही आरोपींना अटक. वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन मंदिरात छत्रपाल मूर्तीवरून पुन्हा एकदा वाद. दोन्ही पंथीयांकडून एकमेकांविरुद्ध शिरपूर पोलिसात तक्रार दाखल. यवतमाळच्या आर्णीत हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा. शेतीसह रस्त्याचं नुकसान. अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. मंगळवेढा तालुक्यात ढाबा चालकासह 7 ते 8 जणांचा पोलीस उपनिरीक्षक आणि गाडी चालकावर हल्ला. हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे गंभीर जखमी. मंगळवेढा पोलीस ठाण्यात हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात बोगस पुजाऱ्यांचा सुळसुळाट. पूजेच्या नावाखाली भाविकांची लूट. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहमदनगरच्या अंगणवाडीत मुदत संपलेल्या पोषण आहाराचं वाटप. आहाराचं पाकिट फोडताच निघाले सोनकिडे. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामपंचायतीची. विदर्भातील 1,250 टेलिकॉम वर्कर्स कालपासून बेमुदत संपावर. विदर्भातील मोबाईल आणि वायफाय सेवा प्रभावित. नागपूर शहरातील 1,403 अवैध बांधकामांवर पालिकेची कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पालिकेवर ताशेरे ओढल्यानंतर प्रशासनाला जाग. पुण्यातील सराईत मोटरसायकल चोरट्यांना अटक. 13 मोटरसायकल हस्तगत. इंदापूर पोलिसांची धडक कारवाई. गडचिरोलीत जखमी वाघ अखेर 3 दिवसांनंतर जेरबंद. वाघ ताडोबाच्या पशुवैद्यकीय विभागात उपचारासाठी रवाना. सोलापूरचा छत्रपती शिवाजी महाराज चौक नो डिजिटल झोन जाहीर करण्याची मागणी. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची पालिका आयुक्तांकडे मागणी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिनी गोल्फ खेळाचा आनंद लुटला. नागपुरात राज्यस्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेचं आयोजन. वाशिमच्या रिसोर्टमध्ये चषक क्रिकेट सामन्याचं आयोजन. क्रिकेटच्या ग्राउंडवर आमदार अमित झनक यांची जोरदार फटकेबाजी.
नांदेडच्या देगलूरमध्ये कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवडा साजरा. विद्यार्थ्यांकडून एड्स कुष्ठरोगाबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती. अमरावती मध्यवर्ती कारागृहात वॉल कंपाऊंड, रस्ते आणि विद्युतीकरण होणार. 19 कोटींचा निधी मंजूर. रत्नागिरीच्या गुहागर समुद्रात 108 ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्लं झेपावली. गुहागर समुद्रकिनारी 100 घरट्यांमध्ये 10,000हून अधिक गंड्यांचं संरक्षण. शिंदेच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्याच्या कराडमध्ये मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आज रात्री अंतिम फेरीचा सामना रंगणार. बीडमध्ये औरंगशाह बाबाच्या उरूस यात्रेनिमित्त रंगला कुस्त्यांचा थरार. बीडसह मराठवाड्यातील मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग. पिंपरी चिंचवडच्या पवना नदीवरील समांतर पुलाचं काम अनेक वर्षांपासून संथ गतीने. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रामजी कलसंग्राची संपत्ती जप्त करण्याचे सेशन कोर्टाचे आदेश. कोर्टाच्या आदेशाबाबत मध्य प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येणार. आता मुंबई आणि पुण्याहून शेगावला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा देण्याची शक्यता. वंदे भारतसाठी मध्य रेल्वेने मागवला अधिसूचनेचा प्रस्ताव. पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील तटबंदीचे उत्खनन करण्यात येणार. डागडुजी आणि विकास कामांसाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर. वाशिममध्ये जाणता राजा महानाट्याची 3 दिवसांपासून तयारी सुरू. 8,200 प्रेक्षकांच्या आसनाची व्यवस्था. 3ही दिवसांच्या महानाट्याचे प्रयोग मोफत राहणार. वाशिममध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती. एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धेत सहभागी होत जनजागृती.